होय, नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आपला रिव्ह्यू चॅनलवरती. आपण करतोय बिग बॉस सीझन 5चा मराठी बिग बॉस सीझन 5चा रिव्ह्यू. भाई बिग बॉस बघणं सुद्धा डोक्याला ताप आहे. तेव्हा एकच घातलंय मी. हं. भाई हे बिग बॉस बघणं म्हणजे अक्षरशः डोक्याला ताप आहे. डोकं अक्षरशः भंजाळून गेलंय. काय ते माणसं आहेत का जनावर आहेत काही कळायला मार्ग नाही. आई शपथ. भाई डोक्याला ताप आहे, अक्षरशः ताप आहे बरं का. माझा मुलगा देवराज याच्या सांगण्यामुळे मला हे रिव्ह्यू करायचं आहे. कारण त्यानं सांगितलं. आम्ही रेग्युलर संध्याकाळी मंदारचा ऍक्ट रायडर चॅनल बघतो ना, बिग बॉस रिव्ह्यू ऍक्ट रायडर. त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन देवराज म्हटलं, बाप्पा तुम्ही पण जरासं ट्राय करा. म्हणून ह्या नवीन क्षेत्रात पदार्पण करतोय तुमचा आशीर्वादानं. बरं, कालचा एपिसोड आहे आय थिंक 11-12-13 असेल काहीतरी, जो काय असेल तो. तर भावचा धक्का झाल्यानंतर भाई सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळालं हे जनावरांचा बाजार अक्षरशः. सुरुवात झाली होती की जान्हवी. जान्हवी यार काय माणूस आहे बघा. भावचा धक्का, कपडे वगैरे तेच आहेत, म्हणजे ऍटलिस्ट थोड्या वेळात घडलेली गोष्ट आहे की तिला तिनं काय चुगली केलेली रितेश दादानी सांगितलं, त्यावेळेला तिला रिएक्शन दिलं, रितेश दादानी तिची बरोबर उतरून ठेवली. त्यानंतर ब्रेक झाल्यानंतर हिला आली चक्कर डीपी दादाच्या त्या छोट्या पुढारीच्या पुढ्यात. मग तिला उचलून नेली मेडिकल रूम मध्ये, तुम्हाला सांगितलं. बरं, डॉक्टरांनी हात लावायच्या आधी बेशुद्ध झालेली. तिचा नुसता बीपी चेक केला तर भाई तिला बरी झाली, ती शुद्धीत आली. होय. तर हे ती बरी झाली. ब्रेक संपला आणि त्याच्यानंतरच हॅशटॅग द्यायचं होतं ना, तर अंकिताताईने तिला हॅशटॅग मंजुलिका हा दिला, टॅग दिला. तर विशेष बघा, थोड्या वेळापूर्वी तिला चक्कर आली, ती बेशुद्ध पडलेली, ती मंजुलिका गाण्यावरती डान्स करत्या, आम्ही छे तुम्हा. अरे भाई. बर ठीक आहे, डान्स झाला. कालच्या एपिसोड मध्ये सांगितले डान्स केला. नंतर तोच एपिसोड संपला, भाऊचा धक्का संपला. संध्याकाळी बाथरूमच्या एरियामध्ये जान्हवी रडायला लागले निकीच्या गळ्यात गळ घालून. म्हणजे तिला श्वास घ्यायला येणं झालंय आणि तिला बोलता पण येणं झालं, इतकं रडली ती. कुठनं सुचतंय बाबा एवढं. काय काय लेवलची ऍक्टिंग आहे. ऑस्कर एखादा कुठल्या तर कोपऱ्यात पडलाय का बघा त्या तिला बिग बॉस. ही शपथ. बाबा हिला चक्कर येत्या, बेशुद्ध पडत्या, थोड्या वेळाने ही नाचायला लागत्या. ते झाल्यानंतर ही रडते की बाबा तिला बोलायला येत नाही, इतकं वेळ रडत्या, अशा अवस्थेत रडत्या. बापरे, ही त्यांची तीनच करू जाणं बाबा. जान्हवी ही ती जान्हवी, तिच्या नाद नको करायला. ठीक आहे. त्याच्यानंतर रात्र संपते, उजाडते, सकाळी भयानक लेवलचा राडा बघायला मिळतोय बाबा. सगळ्यांच्या आंघोळपाणी झाल्या. तर पॅडी दादा रेग्युलर त्या निकीला सांगतोय, बाबा तुझे कपडे आहेत ते हॉलमध्ये आहेत, ते सोप्यावरती आहेत, घे तिथं काढून, मला स्वच्छता करायची आहे किंवा काय. हॉलचं त्यांच्याकडे ड्युटी असत्या. बरं, ही काय म्हणतात, तुम्ही सांगितलं तर मी काढणार नाही, अजिबात काढणार नाही. मला काढायचं त्यावर काढेन, तुम्ही सांगितले मी सांगणार काढणार नाही. हे कुठला न्याय आहे बाबा. डिक्की. अरे, पॅडी दादाने ते आपलं उचलून वाढायला लागली. मग तिचं म्हणणं काय की मी राडा करणार, मी हे करणार, ती करणार, माझ्या कपड्याला प्रायव्हेट वस्तूला, सॉरी हा प्रायव्हेट स्पेस वरती तिनं हात लावला वगैरे. भाई प्रायव्हेट स्पेस कसा होता, त्या दिवशी तुम्ही रात्री अभिजित दादाच्या बेडवरती लाईटी गेलेला झोपलेला बिचारा, त्याच्यावरती 2 पुरी तुम्ही चढलाय. तो भारतातला सगळ्यात मोठा माणूस, अभिजित दादाने त्याला उपाधी दिल्या, तो चढलाय. लाईट गेली, ठीक आहे. हाय 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 ओके. तर भारतातला सगळ्यात मोठा माणूस असं टॅग दिलेलं, तो सगळं तुम्ही तुटून पडलाय त्याच्या अंगावरती, त्याचे कपडे सुद्धा फाटले, त्याच्या खिशात हात घालले. बरं, तो सांगतोय बाबा, बाबा ठीक आहे मी झोपलोय, मला डिस्टर्ब करू नका, चेष्टापुरतं ठीक आहे. पण त्याला लागल्यानंतर त्यानं अपोज केला या गोष्टीला, त्यावेळेला तुम्ही तयार नाही झाला. बरं, तो राडा वेगळा दिसायला लागल्यावर निकीनं मारली साईट. मग जान्हवी म्हणते काही बाबा हा आपण सगळं करतो, क्रेडिट ती घेऊन जाते. त्याच्यानंतर तो झालेला रिसेट सांगितला. इथं एंट्री होत्या बाबा, निकी डीपी दादाचे कपडे विस्कटायला जाते ड्रॉवर मध्ये. इथं एंट्री करतोय आमचा डीपी दादा, कोल्हापूरचा वाघ. हा भेटलाय विचारा आज. डीपी दादानं बरोबर फुल ऑन राडा घातलाय. बाई बघितलं का, ते 4-4, 5-5 जण सगळा ग्रुप
डीपी दादाच्या अपोजिट होता, भांडायला लागला तर हा एकटा गडी, म्हणजे असं वाटत होतं की किती बी समोर येऊ दे त्याला एकटा बास. मला गाणं वगैरे म्हणता येत नाही, ऐकलंय मी. एकटा डीपी दादा बास आहे. भाई कोल्हापूरचा आहे त्यो अरबाज. बाबा नको नादाला लागू. तू असशील तुझ्या तिकडं, पण डीपी दादा दिसायला जरी कसा असला का नाही, ते टास्क मध्ये कसा उचलून ठेवला होता तुला. हा टाकल सुद्धा तो. ते कसं आहे, विशाल निकमचा सीझन बघितलायस का जय दुधाने? ऑल सीझन जय दुधाने असा कसा काय करत होता. विशाल निकमनं एका झटक्यात सगळा वाचपा काढलाय त्याचा. तसंच आहे आमच्या डीपी दादाला नको तू हे करू, हलक्यात नको घेऊस. ताकदीचा चारे लावतो तर तिकडे ठेवू शकतोस तू. हा, तर झालंय कसं की डीपी दादा आणि निक्कीची झाला राडा चालला होता भरपूर भयानक. डीपी दादा पण ऐकत नव्हता बरं का, म्हणजे तिला उतरूनच ठेवले अक्षरशः. त्यानंतर निकी लागली सगळ्यांची कपडे विस्कटायला, तिथं तिला अपोज केला वर्षाताईनी किंवा अंकिताताई येत्या, अंकिताचे पण कपडे विस्कटायला लागले, तिला तिला ढकलून भरपूर गोष्ट झालाय. निक्की भाई तुला बोलायचा सेन्स आहे का? पॅडी दादा सोबत लागले भांडायला. पॅडी दादा त्याचं काम करतोच आहे ना. तू काय सगळ्या घरात तुझा ऍक्सेस आहे म्हणजे तू हॉलमध्ये प्रायव्हेट गोष्टी करणार आहेस का? मला सरळ म्हणायचं हॉल माझा आहे, हे घर माझं आहे, माझं प्रायव्हेट स्पेस मध्ये तुम्ही हे केलं ते केलं. बाबा तू काय हे करतेस काय? घर असलं मग काय बिग बॉस तुला सपोर्ट करतात का? असेल तुझं कॉन्टेंटचं रीत असेल हे, बरं का? पण इरिटेट होतं यार ते. फॅमिली इश्यू आहे. आम्ही बघताना आम्हाला अक्षरशः डोक्याला ताप व्हायला लागला तो बघून. हे नको वाटायला लागलं, नको 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 करून. जाऊन द्या, तिचा कंटेंट असेल ठेव तुझ्या जवळच, पण हे नाही होत, बरं वाटत नाही ते. दुसरी गोष्ट की पॅडीला निकीची चुकी सांगतो हं. पॅडी दादाला म्हणतात तुम्ही जे करताय ते कंटेंट मधून येतंय, एका तासात दाखवणार नाहीत. ओरिजिनल आहे मी, माझ्यासारखं राहा. किंवा तुम्ही डुप्लिकेट करताय. भाई निक्की तुला एक सांगतो, तुझं जुनं व्हिडिओ बघितलेत मी, तुझा आत्ताचं कंटेंट पण लागलोय बघायला, की जुनी निकी वेगळी आणि आत्ताची तू वेगळीच दिसतेस. तू एका साईडनं शर्लिन चोप्रा, ऐकायला राखी सावंत दिसतेस. खरं सांगतो तुला टोचल बिचल काय, निम्मी शर्लिन चोप्रा निम्मी राखी सावंत, सगळी कॉपी कॅट आहेस तू. पॅडी दादाला म्हणतेस भाई तू विनोदाचा बादशाह आहे. आमचं सगळ्यांचं बालपण गाजवलंय तिने. छू, एका शब्दावरती पॅडी दादा दिसतो आम्हाला प्रत्येक ठिकाणी. कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक तुझा जन्म पण नसेल त्या टायमाला ऍज अ निक्की. बाहेर आलीस की चेक कर कधीतरी. त्याला डुप्लिकेट म्हणतेस तू. भाई तू काय, तुझा कंटेंट काय आहे? जरा तर रीतभात धरून आहे का? नियमावर वगैरे. नुसतं नडायचं म्हणून नडायचं बाबा. नावं नेमकं कोणाला ठेवते आपल्या ह्याच्यानुसार बघत जातो. वर्षात ऐंशी काढली आता पॅडी दादा सांगवला तुला गावलाय. जाऊन दे सोड. तुला कुणी भेट नाही, घाबरत नाही. अंकिता एकटीच बस आहे तुला, समजलं का? बरं ही गोष्ट झाल्यानंतर हे बैल भाऊ, सॉरी वैभव, आरबाज टू ते खिडकीत उभा होता ना दरवाजात, तर तिथं काय झालं, सगळ्यांचा विषय निघाला इरिनाचा कपडे गेलेले ते. तेव्हा ह्यो तोपर्यंत गप्प होता, जेव्हा अरबाजने त्याला किल्ली दिली, इरिनाचा विषय निघालाय. सिरियसली मी ऐकलंय बरं का, इरिनाचा विषय निघलाय. तेव्हा ह्यो गडी आला आत. मग ह्यो झाला डायरेक्ट सुरू डीपी दादावरती. डीपी दादा पण पुरून उरतोय माणूस, तू काय कमी पडत नाही, हलक्यात नसते ते. बाबा बैलभाऊ वैभव की अरबाज तू तुला म्हणते, तुला कळायला पाहिजे होतं. तू बोललास डीपी दादाला की तू विनोद करतोस ना, आता विनोद करत जावतोस तुला, म्हणजे अरे भाई तो त्याचा कंटेंट आहे. हे काय झालं, डीपी दादाचा कंटेंट आहे विनोद करणं. अख्खा महाराष्ट्र हसतोय, आमचं घरदार सगळं बघतोय. तो माणूस बायकोचा, आईचा कॅमेऱ्यावरती मार खातोय, आणि कॅमेऱ्यावर मार खाऊन तो मोठा झालाय, फेमस झालाय, आणि तो डाऊन टू अर्थ आहे भाई, राजा माणूस आहे तो. तू नको तिच्या संग नादाला लागू कंटेंट मध्ये हे ते तू. बाई आता बिग बॉस सुरू 2-3 आठवडे झाल्यात बरं का, 2 आठवडे कंप्लीट झाल्यात. तर बाबा तुझा कंटेंट काय? डीपी दादा हसवतोय तरी, कॉमेडी तरी करतोय, दिसतोय पूर्ण वेळ. तुझं काय आहे? दाखवू शकतोस तू बाहेर आल्यानंतर, बघ तुझा कंटेंट काय आहे. त्या इरिनाला उठसूट आता ते पण काम दिलं असेल म्हणून दिसतंय सरळ ते. रात्री 2:30-3 वाजले तरी तू शाळा शिकतोस, मास्तर करतोस, तू मास्तरच राहा. वैभव तू नको डीपी दादाच्या नादाला लागू लागाच्या. कसं आहे, तुला तुझी जेव्हा एंट्री झाली शो मध्ये त्यावेळेला विशाल निकम सोबत तुला कम्पेअर केलं होतं, बाबा हा हा याच्यात विशाल निकम दिसतोय, आणि तो अरबाज आहे ना भारतातला सगळ्यात मोठा जाऊन दे त्याच्या आईला, त्याला जय दुधाने म्हटलेले. पण
विशाल निकमच्या नावाचं सुद्धा तुझं काही राहिलेलं नाही, तुझं काही ठेवलेलं नाहीस बाबा. ते जाऊन दे, सोड. चुकतोयस तू कुठेतरी वैभव. तुझ्याकडून भरपूर अपेक्षा होते, पण तू सगळ्या हे गेलाय, सावलीत खेळायला लागलायस अरबाज आणि निक्कीच्या. जाऊ दे, सोड. तुला एक किल्ली दिल्यासारखं आहे. वेळ आहे सुधारायला तुला. याच्यानंतर निक्की आणि डीपीचं झालं तर निकीच्या डीपी दादाच्या विरोधात निकीचा सगळा ग्रुप अपोजिट गेला होता. म्हणजे डीपी दादा असा बसलाय आणि ही सगळी 4-5 माणसं वाव, सगळे डीपी दादावरती लागले चढतड, म्हणजे भांडायला. तिथं अभिजित दादानं इंटरफेअर केला. अभिजित दादा सुद्धा नडला. पॅडी दादा आला, पॅडी दादा भिडला. सगळे अक्षरशः ते नको वाटत होतं, पण बाबा आपला राजा माणूस आहे डीपी दादा, सगळ्यांनी पूर्ण उरलाय. सगळ्यांनी पूर्ण उरलंय, काय राहिलंय. हा, लाईट गेल्यामुळे जराशा पंचायत होत्या. तर डीपी दादा ह्या सगळ्यांनी पुरून उरलंय. समजलं का? कोल्हापूर करायचो. त्याच्या नादाला नका लागू. तर काय होतंय, सगळं झाल्यानंतर इरिना आणि डीपी दादा बाहेर बसतात बोलत स्विमिंग पूलच्या तिथं काहीतरी. बर, त्यांचं बोलणं चाललंय. इरिनाला काहीतरी डिस्टर्ब झाला असेल, त्याने सांगितलं असेल बोलून. बरं, डीपी दादा त्याला माफी मागायला तयार आहे, बोलतो व्यवस्थित. तिथं गडी आलाय कोणतरी पैलवान असा. खुर्ची टाकून बसलाय. काय ऍटिट्यूड होता माहितीये का भाई, मला वाटलं की आता काय काहीतरी हा करणार, मोठा राडा करणार काहीतरी. कसलं तो ऍटिट्यूड बाबा आईच्या गावात. डीपी दादाला तो म्हणजे इरिनाचं इंग्लिश कन्व्हर्शन करतोय तो, म्हणजे ट्रान्सलेटर म्हणून काम केलं त्यानं थोडा वेळ. आणि दुसरी गोष्ट ऑब्झर्वेशन केली का, त्यानं जी पॅन्ट घातली होती ती अरबाजची होती. कोणाही लक्षात आलं का नाही कोणाच ठाऊक. जाऊन द्या, असेल काहीतरी त्या दोघांचं, एक बेड शेअर करतात म्हटल्यावरती. जाऊन द्या. तर मग तो गेला. डीपी दादानं पण इरिनाला सांगताना, इरिनाचं आता काय झालंय की जेव्हापासून ही यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेली बाई, निगेटिव्ह दिसायला लागली आणि ती जरा बिथरले बिचारी. मराठी शिकण्याच्या नादात, वैभव शिकण्याच्या नादात हे सगळं गेलं. भांडणं मिटू देत, आईच्या गावात तिकडे जाऊन देईल. माझं पण डोकं भणभणायला लागलं. थोडा वेळ सगळं झालं सगळ्यांचं व्यवस्थित. तर जिथं पिकनिक स्पॉट आहे तिथं डीपी दादा, पॅडी दादा, वर्षाताई, अंकिता हे सगळे बसलेत. बिग बॉस म्हणतात, पॅडी पंढरीनाथ तुम्हाला काय व्यवस्थित आहे का, किंवा काय कसं चाललंय, काय चाललंय. म्हटलं तुम्हाला आता कालचं बकेट राहिलेलं पाठवून देऊ का. इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही परत पिकनिक करायला लागलाय, खायला पाठवून देऊ का पिकनिकची बॅग. यांच्या लक्षात नाही आलं. बरं, तिथं थोड्या वेळानं दुसरा पार्ट काय झाला की टास्क आला. टास्क म्हणजे पाहुणे येणार होते, तर पाहुणे 2 पाठवले, बारकी पोरं आवळी जावळी. टास्क आल्यावरती काय ती जान्हवी निकी या बारक्या पोराच्या वर तिच्या आईला, म्हणजे आम्ही म्हटलं कोणतरी वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहे, आरजे सुमित आमचा येणार आहे का काय, किंवा काय. भरपूर वादळ उठलं होतं. पण शिव ठाकरे येतोय का काय असं झालं. पण आली 2 बारकी पोरं जुळी, ती पण बावल्या. तर करायचं काय होतं की हे म्हणजे म्हणजे हिरमोड झालेला सगळ्यांचा होता, पण ह्या दोघींचं काय ओव्हर ऍक्टिंग संपत नाही बाबा. आम्ही तरी पण एन्जॉय करणार. बरं, दुसरी गोष्ट कशी की, थांबा 1 मिनिट, माईकची वायर. हा, टास्क असा होता की बाळाच 2 टीम केलेल्या. सूरजला निकीच्या ग्रुपवर टाकला, छोटा पुढारी काही इकडे तिकडे होता काय ते काही कळलं नाही. बर, बाळ पूर्ण वेळ असं अंगावरतीच असलं पाहिजे, त्याला पूर्ण वेळ मराठीतच खेळवलं पाहिजे, एकही शब्द इंग्लिशमध्ये वापरायचा नाही. संचालक वैभव आणि आर्या असं होतं. आणि बाळ विशिष्ट प्रकारे रडलं की त्याला डायपर लंगोडा बदलायचा. विशिष्ट प्रकारे खेळलं, हसलं, रडलं तर त्याला खाऊ द्यायचं, असं काहीतरी विषय होता. बर, तिथे एक गोष्ट घडली की आता पहिला डाव होता की अंकिताच्या हातातलंच बाळ तेवढं रडणार होतं, ते होतच. मग पॅडी दादा पाण्यात उडी मारणार स्विमिंग पूल मध्ये, वल्ल्या अंगानं ते काय लंगोटा घ्यायचा, ते बाळाचा चेंज करायचा. असं थोडासा वेळ चाललं. मग निकीने इथं डोकं लावलं बाबा की काय, या निकीचा हा प्लस पॉईंट आहे की सगळं बोरिंग व्हायला लागलं यार, काहीतरी विशेष करूया आपण, अडवायला पाहिजे. ठीक आहे, इथं निकीचा प्लस पॉईंट आहे, बरोबर आहे. तर पॅडी दादा ज्यावेळेला जातात त्यावेळेला ते बाळाची लंगोटी तिथं ठेवलेला ते दडवणं, हिसकावून घेणं. दुसरी त्याच्या अगोदर काय, ते भारतातला सगळ्यात मोठा माणूस म्हणतोय की नाही स्वतःला, समजतोय तो अरबाज, असा काचाचा दरवाजा, सॉरी, काचाचा दरवाजा अडवून धरतोय. बाबा ते माणसाला जाऊ देऊ नये बाबा. अरबाज, तुला डीपी काय चीज आहे तुला तिथं कळलं असेल. वैभव अरबाज एका बाजूने दमत आहे का नाही, डीपीने एकट्याने उचलून अरबाजला टाकला बाजूला, तिथं साईडला ठेवला, तुम्ही बघितलं असेल. टाकला नाही, पण तेवढ्या ताकदीने फोर्स केलाय. येणार आहे अरबाज, तुझ्यावर ती वेळ येणार आहे, डीपी दादाच तुला तुझी जागा दाखवून देईल. तुझ्या ढेंग खालनं माणसं जातात बाबा, तू वरती बघतोय बुरुज काय बुरुज खलिफा सारखा.
नको ना लागू रे दादा. डीपी दादा इथं आमचा जाऊन दे सोडा. एखादा असतोय आविर्भावात असतोय वेगवेगळ्या लेवलला, जाऊन दे त्यांचं काय, त्यांचं त्यांच्या संघ. हे पूर्ण वेळ बाबा नंतर नंतर हिने लंगोटीच दडवून ठेवलं. मग टास्क मध्ये असं कुठलंही नव्हतं बाबा. अजून एक गोष्ट काय, माझं जरा चलबिचल होतं, लक्षात घ्या. नवीन नवीन तोपर्यंत ज्या ग्रुपच्या जेवढ्या चुका होतील ते फळ्यावरती लिहायचे होते. लिहायचं काम अरबाजचं आणि सॉरी वैभवचं आणि आर्याचं होतं. आर्याची एंट्री लई वेळानं झाली. वैभव स्मार्टली अरबाजनं पण डोकं लावून केलं बाबा. वर्षात इकडे पोरगा असे तेव्हा ते हा किती क्यूट आहे ना, क्यूट आहे, ब्युटिफुल आहे असं करत त्यांच्या तोंडातून इंग्लिश शब्द काढले. तिथं चुका नोट झाल्या फळ्यावरती. अंकिता भाषेवरचा विषय झाला, कोकणी बोलताय यार, त्याने तुला विचारलं होतं करूया का, तर हे संचालक आहे एकतर. एक संधी माझ्या मते तर असायला पाहिजे. ती विचारते म्हटलं तिला येस वर काय सांगायला पाहिजे, तर डायरेक्ट पॉईंट घेतला. ओव्हर स्मार्ट करतोय तर ठीक आहे. त्याच्यानंतर अंकिताकडे पण चुका झाल्या काय, की ते तुला कन्व्हिन्स करतात, सांगतात बाबा इंग्लिश शब्द वापरायला बरीच पडतात. अक्षरशः त्यांच्या तोंडातले शब्द अंकितानं जसे तसे कॉपी केलेत. इथं ए टीमनं स्मार्ट गेम खेळलाय. बी टीमचं काय झालंय, युनिटी दिसणं झाल्या. युनिटी दिसत नाही. डीपी दादा हुशार व्हा, शहाणं व्हा जरा. अभिजित अभिजित दादा, पॅडे दादा, एकत्र यायला लागतंय भावानं. त्याशिवाय होणार नाही. ह्या चांडा चौकडीला का नाही गुंडाळायला लागतंय ते, त्याशिवाय पर्याय नाही. आता एवढ्यावरती होतं सगळं. आणि एक वेळ अशी झाली की निक्कीचं बाळ लागलं रडायला. तिथं रडायला लागलं म्हणजे त्याला खायला द्यायचं होतं. बरं तिथं बसला कोण, अरबाज. खायला बाळाचं खावं त्यानं खायचं. तर खाणं एवढं होतं ते हिंदीत बोलला बरं का. अच्छा नाही असं काहीतरी गंदा आहे, बहुत गंदा आहे. आता बाळ ज्याच्या हातात त्याचं चाललं असतं, पण हे ना ठीक आहे जाऊन द्या. पण गड्याने केली उलटी, बाळानं केली उलटी. एवढं खराब आहे त्या उलटीवरनं वाद. मग हा त्यानं उलटी केलं, एक पॉईंट घेतला आर्यानं. निकीचं काय, बाळ उलटी करू शकतं, बाळ उलटी करतं ह्या म्हणते. मग पॅडी दादा काय म्हणतो, बाळानं उलटी केली की आई चमच्यानं ती काढते, भरव त्याला ती उलटी केलेली आईच्या गावात. निकीचं काय की उलटी केलेलं तर मी चारणार बाळाला, अरे शी घाण ह्या त्या. आर्या म्हणते होय उलटी बाळ करू शकते आणि तेच चार आम्ही चारणार आमच्या बाळाला. आर्याने केली एंट्री इथं बरोबर. पॉइंट काय आहे, की निकीला अपोज केला की ती आकासत्या. जेव्हा पुढचा माणूस घाबरतो का नाही, सत्य आहे निकी आकासत्या. अपोज केला की आकासते ती, बरोबर आहे. तर लाईट आली म्हणून म्हटलं. मग आर्यानं तिथे एंट्री केली, पॅडी दादाने एंट्री केली. डीपी दादा आमचा अक्षर फुल ऑन राडा करायला लागलाय. म्हणजे आलाय. अभिजित दादा मास्टर माइंड होतोय, पण थोडंसं तुम्हाला स्कीम करायला लागणार आहे, म्हणजे आजच्या भागात दिसल ते. सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. राडा राडा आणि राडा, ती भांडणच जास्त इफेक्ट होतील. ए टीम स्ट्रॅटेजीने खेळते, चांगली युनिटी दिसत्या. चुकीचं का असं पण ते एकत्र येऊन भांडतात. पण बी टीम एकाच झाली का नाही भांडणं, सगळी एकावरच डिपेंड असं, बाकी सगळी बघत बसतात. बी टीमची युनिटी दिसत नाही. खेळा जरा स्ट्रॅटेजी पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत. टोटल हा ऑल ओव्हर असा आहे. काय होतं जरासं कामाचा ताण आहे. रात्री उशीर होतो ते रिव्ह्यू करता येत नाही, आणि आपल्या लाईव्ह याला घरात अजून सेटअप नाही लागलेला, नवीन नवीन सुरुवात आहे, तोपर्यंत चालायचं. कसं वाटतं तुम्ही जरा कमेंट करून सांगा. दुसरी गोष्ट की तुम्ही कोणाला सपोर्ट करताय ते पण सांगा. अजून भरपूर काही मुद्दे झालेत. मगाशी चांगलं बोललो पण आवाज रेकॉर्ड झालेला नाही. आता पण झालाय की नाही कोणास ठाऊक, ते जरासं भीतीच आहे. पण जरा जरा सवय करून घ्या प्लीज, आणि तुमच्या भावाला आशीर्वाद असू द्या प्लीज. हा, भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.